विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण मॅथ 1च्या प्रॅक्टिस सेट 1.2 कंप्लीट केला होता. आता आपण काही माहिती पाहणार आहोत. तर अगोदर वेन डायग्राम काय, तर इथे एक सेट आहे पहा, सेट ऑफ व्हॉवेल्स. कोणते इंग्रजीतले व्हॉवेल्स? ए, ई, आय, ओ, यू. हे जे इलिमेंट्स आहे ह्या सेटमधले, त्या सेटला व्हॉवेलचा सेट आहे म्हणून आपण व्ही नाव दिलं. तर हे जे इलिमेंट आहे ते आपण कुठल्याही एका क्लोज फिगरमध्ये दाखवू शकतो. कोणत्या क्लोज फिगर? तर सर्कल, ट्रायंगल, क्वाड्रिलॅटरल, पेंटॅगॉन वगैरे असे कोणत्याही क्लोज फिगरमध्ये ते इलिमेंट असे कर्ली ब्रॅकेटमध्ये न लिहिता अशा क्लोज फिगरमध्ये दाखवायचे. याला वेन डायग्राम म्हणतात. जॉन वेन नावाचे एक ब्रिटिश लॉजिशियन होते. त्यांनी ही संकल्पना प्रथम मांडली, म्हणून अशा फिगर्सला वेन डायग्राम्स म्हणतात. काही विशिष्ट उदाहरणं सोडवायला अशा वेन डायग्रामची मदत होते. यानंतर अजून एक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. तो म्हणजे सबसेट. सबसेट काय ते असेल तो समजून घेण्यासाठी अगोदर आपण एक उदाहरण पाहू. एक ए सेट आहे, त्याच्यातले इलिमेंट आहे 1, 2, 3, 4, 5, 6. आणि एक बी सेट आहे, त्याच्यातले एलिमेंट आहे 3, 4, 5. आपल्याला काय दिसतं याच्यातलं? हा 3 ए मध्ये आहे, 4 ए मध्ये आहे, 5 ए मध्ये आहे. म्हणजे एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन सेट ए. बी मधलं प्रत्येक एलिमेंट किंवा प्रत्येक घटक हा सेट ए मध्ये आहे. मग अशा प्रकारचा जर सेट असेल तर याला म्हणतात एचा सबसेट किंवा उपसंच. सबसेट म्हणजे काय? उपसंच. बी इज अ सबसेट ऑफ ए. हे चिन्हामध्ये असं दाखवतात. बी जो सबसेट असला तो पहिला लिहायचा, मग असं चिन्ह काढायचं आणि पुढे ज्याचा सबसेट आहे त्या सेटचं नाव लिहायचं. याचा अर्थ काय? बी इज अ सबसेट ऑफ ए. ए हा बीचा सबसेट नाही, कारण याच्यात 1 हा इलिमेंट बी मध्ये नाही. बी मधले सर्व इलिमेंट ए मध्ये आहे, म्हणून बी एचा सबसेट आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे सबसेट लहान असतो हे लक्षात येईल. आपण सबसेटचे डेफिनेशन करू शकतो. डेफिनेशन ऑफ सबसेट. If A and B are two given sets, जे आपल्याला ए आणि बी दोन सेट दिलेले, every element of set B is also an element of set A, then B is a subset of A. याला काय म्हणतात? सबसेट. आणि हा सबसेट आपण वेन डायग्रामने पण दाखवू शकतो. आता आपण वेन डायग्राम पाहिली होती बघा.
समजा हा एक सेट आहे, 3, 4, 5. हा बी सेट आणि हा ए सेट. ए मध्ये एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6. ए म्हणजे हा पूर्ण क्लोज फिगर. 1 हा इथं 1, 2 हा इथं 2, 1 2, 3 याच्यात आला, 4 आला, 5 आला आणि 6 इथं मी बाहेर घेतला, याच्यात नाही घातलं कारण बी सेटमध्ये 6 नाही, 1 2 आणि 6 नाही, म्हणून ते बीच्या बाहेर आहे पण याच्या आत आहे. ए मध्ये कोणते एलिमेंट आहे मग 1 2 3 4 5 6. तर सबसेट असा त्या सेटच्या आत दाखवतो वेन डायग्राम. आणि सबसेट असं लिहायचं हे लक्षात घ्या. इथं ही डेफिनेशन लिहून घ्यायची, तिच्या खाली हे एक्झाम्पल लिहायचं. त्याच्यानंतर अजून एक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. बघा, एक सेट आहे, त्याला आपण सध्या नाव नाही देऊ. तो मी प्लस सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहितो. इट इज अ सेट ऑफ ऑल एक्स such that x is a letter in English alphabet. इंग्लिश अल्फाबेट्स कोणते? ABCD EFGH ते झेडपर्यंत, त्याच्यातलं लेटर. आणि एक ए सेट आहे, त्याच्यामध्ये मी ए घेतला, बी घेतला, सी घेतला, डी घेतला. एक बी सेट आहे, त्याच्यात मी एलिमेंट घेतले एक्स वाय झेड. तर आता हा जो सेट आहे याच्यात ए ते झेडपर्यंत सर्व एलिमेंट आहे. याला वाटल्यास मी सध्या सी नाव देतो. त्याच्यात ए ते झेडपर्यंत सर्व एलिमेंट आहे. मग ABCD याच्यात आहे का? सीमध्ये आहे, कारण ABCD ते झेडपर्यंत सर्व एलिमेंट याच्यात, म्हणजे ए इज अ सबसेट ऑफ सी. बीचे सर्व एलिमेंट सीमध्ये आहे का? आहे, म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ सी. means these two sets are subset of the bigger set C. हा बिगर सेट आहे, मोठा सेट आहे. असा जो सेट असतो याला म्हणतात युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट मराठीत याला म्हणतात विश्वसंच. विश्वसंच. इथं एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ दिस सेट. आणि हा जो विश्वसंच हा यू अक्षराने दाखवला जातो. आपण लक्षात आलं कशाला म्हणायचं युनिव्हर्सल सेट? की ज्याचे बाकीचे सगळे सबसेट होईल त्याला काय म्हणायचं? युनिव्हर्सल सेट. तर इथं हा सी सेट इथे युनिव्हर्सल सेट आहे. इथं आपण काही गोष्टी नोट करू. नंबर 1, universal set is denoted by a letter U. U अक्षराने दाखवला जातो युनिव्हर्सल सेट. नंबर 2, in Venn diagram
Venn diagram. Universal set is represented by a rectangle. म्हणजे युनिव्हर्सल सेट यू अक्षराने दाखवला जातो आणि वेन डायग्रामने जर युनिव्हर्सल सेट दाखवायचा असेल तर त्यासाठी असा तो रेक्टँगलने दाखवला जातो युनिव्हर्सल सेट वेन डायग्रामने दाखवायचा असला तर. आणि हे लक्षात घ्या की जो युनिव्हर्सल सेट असतो त्याचे इतर सेट हे सबसेट असतात, म्हणजे तो बिगर सेट असतो. अजून एक कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. त्यासाठी तो कन्सेप्ट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. संचाचा पूरक संच, मराठीत याला थोडक्यात पूरक संच म्हणतात. पूरक संच. बघा, एक युनिव्हर्सल सेट आहे. मी आता सांगितलं की युनिव्हर्सल सेट यू अक्षराने दाखवला जातो. त्याच्यातले एलिमेंट आहे 1 2 3 4 5 6 7 आणि ए सेट आहे. त्याच्यातले एलिमेंट आहे 1 3 5 7. म्हणजे आपण याच्यामध्ये युनिव्हर्सल सेटचे ऑड नंबर सर्व ऑड नंबर घेतले. आता मला एक इथं सेट तयार करायचा. याच्यात मी कसे एलिमेंट घेतो का? युनिव्हर्सल सेट मधलेच एलिमेंट त्याच्यात घ्यायचे, पण जे ए मध्ये आहे ते सोडून द्यायचे. युनिव्हर्सल सेट मधलेच एलिमेंट याच्यात घ्यायचे. 1 याच्यात आहे सोडून द्या, 2 नाही घ्या, 3 आहे हा 3 इथं आहे म्हणून घ्यायचा आणि 4 याच्यात नाही 4 घ्या, 5 याच्यात आहे सोडून द्या, 6 नाही तो घ्या, 7 याच्यात आहे. म्हणजे हा एक सेट झाला. आता आपण जर पाहिलं तर याचे एलिमेंट याच्यात नाही, याचे एलिमेंट याच्यात नाही, पण हे दोघंही यूचे सबसेट आहे. मग असा जो सेट असतो की यू मधलेच एलिमेंट त्याच्यात आहे पण ए मधले त्याच्यात एलिमेंट नाही, त्याला एचा कॉम्प्लिमेंट म्हणतात. आणि तो ए डॅश किंवा ए कॉम्प्लिमेंट अशा प्रकारे दाखवला जातो. ए डॅश कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर इथं हा सेट एचा कॉम्प्लिमेंट आहे आणि ए डॅशचा कॉम्प्लिमेंट ए होईल. म्हणजे आपण कॉम्प्लिमेंटरी सेट जर सेट बिल्डर फॉर्ममध्ये किंवा रूल मेथड लिहायचं झालं तर आपण असं दाखवू शकतो. ए डॅश इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यू. म्हणजे आपण एक्स मधले एलिमेंट कुठून घेतो? यू मधून. अँड एक्स डझंट बिलॉंग्स टू ए. पण एक्स हे यू मधले एलिमेंट आहे पण एक्स ए मधले नाही, त्याला ए डॅश म्हणायचं. कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. तर हे काही कन्सेप्ट आपण पाहिले. या कन्सेप्टवर आता प्रॅक्टिस सेट 1.3 आहे, तो आपण पाहू. प्रॅक्टिस सेटच्या वेळेस आपण पुस्तक समोर ठेवायचं आणि ह्या डेफिनेशन यांच्या डेफिनेशन पुस्तकात दिलेले आहे, पण ते डेफिनेशन म्हणजे अर्थ आहे ॲक्च्युली. ते अर्थ मी तुम्हाला सांगितले. ते कन्सेप्ट लक्षात ठेवायचे, संकल्पना लक्षात ठेवायच्या की नेमकं कोणता सेट कसा काढायचा आहे तेवढं लक्षात ठेवायचं.
प्रॅक्टिस सेट 1.3 याच्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे. इफ ए इक्वल टू ए बी सी डी ई, त्याच्यानंतर बी सेट आहे, त्याच्यातली एलिमेंट आहे सी डी ई एफ. त्याच्यानंतर सी सेट आहे, त्याच्यातली एलिमेंट आहे बी कॉमा टी. त्याच्यानंतर डी सेट आहे, त्याच्यातली एलिमेंट आहे ए कॉमा ई. असे काही सेट दिले आपल्याला. आता काय विचारलं का, देन which of the following statements are true and which are false. आपल्याला काही स्टेटमेंट दिले ते ट्रू का फॉल्स, सत्य की असत्य ते सांगायचं आहे. नंबर 1 असं स्टेटमेंट दिलं, याचा आन्सर मी समोरच लिहिणार आहे, ट्रू का फॉल्स ते. काय स्टेटमेंट दिलं, सी इज अ सबसेट ऑफ बी. काय म्हणतं ते, सी बीचा सबसेट आहे. मग सी बीचा सबसेट आहे की नाही, हे पहिलं जे लेटर दिलं तो सबसेट असतो. कोणाचा, हे दुसऱ्या सेटचा. सी हा बीचा सबसेट आहे की नाही हे पाहण्यासाठी बीमध्ये काय आहे ते पाहायचं नाही, पण सीचे सर्व एलिमेंट बीमध्ये आहे का एवढं फक्त पाहायचं. हे पहा, इथं हा बी सेट, हा सी सेट. तर बी याच्यातलं बी याच्यात आहे का, नाही. एक जरी एलिमेंट नसला सबसेट नाही, म्हणजे फॉल्स आहे, फॉल्स. त्याच्यानंतर नंबर 2चं स्टेटमेंट आहे ए इज अ सबसेट ऑफ डी. ए इज अ सबसेट ऑफ डी. हा ए सेट आणि हा डी सेट. बघा डी छोटा आहे, तर याचे एवढे एलिमेंट याच्यात नाही. किंवा पहा इथं हा सी आहे, याच्यात नाही. एक जरी एलिमेंट नसला तर तो ए हा सीचा डीचा सबसेट होऊ शकत नाही. हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे. नंबर 3 डी इज अ सबसेट ऑफ बी. डी हा बीचा सबसेट आहे का ते आपल्याला पाहायचं. हा डी सेट, हा बी सेट. मग डीचे एलिमेंट फक्त बीमध्ये आहे का पहा. ए आहे का याच्यात, नाही. म्हणजे हे पण स्टेटमेंट फॉल्स आहे. त्यानंतर नंबर 4 डी इज अ सबसेट ऑफ ए. हा तोच डी सेट, हा ए सेट. हा ए जो डी पहिला आहे तो एचा सबसेट आहे का पाहायचं, म्हणजे डीचे एलिमेंट एमध्ये का पाहायचे. ए आहे त्याच्यात, आहे. नंतर ई आहे त्याच्यात, आहे. म्हणजे डीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहे, म्हणजे डी इज अ सबसेट ऑफ ए. म्हणजे हे स्टेटमेंट सत्य आहे, म्हणजे ट्रू आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचं बी इज अ सबसेट ऑफ ए. आता बी हा एचा सबसेट आहे का पाहू. हा सी एलिमेंट आहे त्याच्यात, आहे. हा डी एलिमेंट याच्यात आहे का, आहे. ई आहे त्याच्यात, आहे. एफ आहे का, नाही. एक जरी एलिमेंट नसला तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे, चुकीचं आहे. आणि लास्ट 6 सी इज अ सबसेट ऑफ ए. सीचे एलिमेंट एमध्ये पहा, बी आहे का याच्यात, आहे. बी आहे का, आहे. म्हणजे हे ट्रू आहे. तर आपल्याला आता सबसेट हा कन्सेप्टही कळला असेल. नंतर आपण आता नंबर 2चं क्वेश्चन पाहू. प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 2.
Question number 2. A. Take this set of natural numbers from 1 to 20 as universal set and show set X and set Y using वेन डायग्राम. म्हणजे आपल्याला जे सेट इथं दिलेले ते वेन डायग्रामने दाखवायचे. तर एक मी घेतो, एक तुम्हाला होमवर्कला ठेवतो, ते सोडवून व्हॉट्सअपवर दाखवायचं. फर्स्ट एक्झाम्पल आहे X is a set of all X such that X belongs to N and 7 is less than X is less than 15. तर हा सेट आपल्याला आता वेन डायग्राम दाखवायचा आहे. तो दाखवण्यासाठी आपल्याला काय करायचं, आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. कसा आहे तो? टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट काय घ्यायचं आपल्याला, तर 1 to 20 हे नॅचरल नंबर्स घ्यायचे. आणि मग आपल्याला इथं हा एक सेट रूल मेथडने दिलेला आहे, तर तो त्याच्यात दाखवायचा आहे, वेन डायग्रामने दाखवायचा आहे. कसं दाखवता येईल पहा. पहिलं एक्स सेट कसा आहे तो आपण मिळवून घेऊ. एक्स कसा आहे, एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे एक्सचे एलिमेंट हे नॅचरल नंबरमधले घ्यायचे. आणि कसं आहे पुढे एक्स 7 इज लेस दॅन एक्स म्हणजे एक्स हा आपला 7पेक्षा मोठा आहे. मग 7पेक्षा मोठे नॅचरल नंबर कोणते, तर पहिला 8, 9 कुठपर्यंत घ्यायचे, एक्स इज लेस दॅन 15 15पेक्षा लहान संख्येपर्यंत म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. ह्या संख्या अशा आहे की 7पेक्षा मोठे आहे, 15पेक्षा लहान आहे. कारण आपला एक्स कसा आहे 7पेक्षा मोठा, 15पेक्षा लहान. आणि हे आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचं आहे. आता वेन डायग्रामने दाखवायचं तर पहिला आपण युनिव्हर्सल सेट दाखवू. युनिव्हर्सल सेट आपण कशात दाखवतो, रेक्टँगलमध्ये, आणि त्याला आपण नाव देत असतो यू, युनिव्हर्सल सेटला. आता याच्यामध्ये याच्यात कोणती एलिमेंट आहे, 1 to 20 21पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आणि त्याच्यात आपल्याला एक्स सेट दाखवायचा म्हणजे हे एलिमेंट त्याच्यात आले पाहिजे. काय करायचं, अगोदर याच्या आत परत एक सेट काढायचा. समजा सर्कल घेतो मी, याला आपण एक्स नाव देऊ आणि याच्यात हे एलिमेंट घ्यायचे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. आता यूमध्ये कोणते एलिमेंट आहे, 1 to 20 ते बाकीचे याच्यात घ्यायचे, याच्यात नाही आले पाहिजे ते. तर कारण इथं आलेलेच आहे यूमध्ये हे पण भाग आला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ते 14पर्यंत इथं आले. मग इथं आपण 15 घेऊ, 16, 17, 18, 19 आणि 20. कारण आपल्याला यूमध्ये 1 to 20 एवढे एलिमेंट घ्यायचे. बघा आता हा
लाल याच्यात रेक्टँगलमध्ये मी युनिव्हर्सल सेट दाखवला, त्याच्यात आले का 1 ते 20 पर्यंतचे सर्व एलिमेंट आले. एक्समध्ये कोणते 8 ते 14, तर एक्समध्ये फक्त 8 ते 14 आले का? आले. तर अशा प्रकारे आपण एक्स हा सेट आणि युनिव्हर्सल सेट वेन डायग्राम दाखवला. आता दुसऱ्या याच्यात वाय सेट दिलेला आहे, तो तुम्ही मला वेन डायग्रामने दाखवायचा आहे आणि व्हॉट्सअपवर टाकायचं आहे. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहू. काय थर्ड क्वेश्चन? यू इक्वल टू मीन्स युनिव्हर्सल सेट आपल्याला दिलेला आहे 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि एक पी सेट दिला, त्याच्यातलं कोणते एलिमेंट आहे 1 3 7 10. असे 2 सेट दिलेले आहेत, एक यू म्हणजे युनिव्हर्सल सेट आणि एक टी सेट दिला. देन आता एक एक प्रश्न विचारला आपल्याला. फर्स्ट क्वेश्चन आहे शो दी सेट्स U P and P dash by वेन डायग्राम. म्हणजे हे सेट आपल्याला वेन डायग्रामने दाखवायचे. आता इथं आपण लगेच याचा आन्सर घेऊ. 2 क्वेश्चन आहेत त्याच्यात, तो त्याच्या खाली घेऊ. पहिला यू सेट दाखवायचा आपल्याला, युनिव्हर्सल सेट म्हणजे यू. आणि 1 3 7 10 याच्यात आहे का 1 3 7 10 म्हणजे पी युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे. मग याच्यात युनिव्हर्सल आपण पी सेट दाखवू. मी तिथं पी सेटमध्ये सबसेट सर्कलमध्ये दाखवला होता, इथं ट्रायंगलमध्ये दाखवतो. एक लक्षात ठेवा, इतर सेट आपण कोणत्याही क्लोज फिगरने बंदिस्त आकृतीने दाखवू शकतो, परंतु युनिव्हर्सल सेट रेक्टँगलनेच दाखवायचा. अगोदर हा रेक्टँगल म्हणजे पी सेट आहे, याच्यातली एलिमेंट आहे 1 3 7 10. असे अंतरावर एलिमेंट लिहायचे. आपण त्याचे डॉट करून दाखवू शकतो. मग आता यू मधले राहिलेले एलिमेंट लिहा. 1 याच्यात आला, 2 नाही, तो इथं 2 मी इथं घेतो 2. 3 याच्यात आला, 7 आला, 8 इकडे घेतो. ट्रायंगलमध्ये येऊ द्यायचा नाही कारण पी मध्ये 8 नाही. 9 याच्यात नाही, इथं घेऊ. 10 आहे, 11 आणि 12. यू मध्ये सगळे एलिमेंट आले, काळे आकडे पण लाल आकडे पण, आणि पी मध्ये फक्त काळे आकडे. हा यू सेट झाला सगळा, हा पी झाला. अँड पी डॅश. आता पी डॅश दाखवायचा. पी डॅश मीन्स कॉम्प्लिमेंट ऑफ पी. अगोदर आपण कन्सेप्ट पाहिला ए डॅश एचा कॉम्प्लिमेंट, तसं पी डॅश म्हणजे पीचा कॉम्प्लिमेंट. तर या ठिकाणी पी डॅश कोणता आहे पहा. काय करायचं असतं, पी डॅश काढायचा म्हणजे युनिव्हर्सल सेटमधलेच एलिमेंट लिहायचे, पण जे पी मध्ये आहे ते सोडून द्यायचे. आता 1 इथं आहे, सोडून द्या. नंतर 2 यात पी मध्ये नाही, तो घ्या. त्याच्यानंतर 3 पी मध्ये आहे, सोडून द्या. 7 आहे तिथं सोडा. 8 घ्या कारण पी मध्ये नाही.
9 नाही पीमध्ये, 10 आहे सोडून दे, नंतर 11 आणि 12. तर आपल्या लक्षात येईल हा जो बाकीचा भाग उरला, हा ट्रायंगल सोडून या यू मधला हा सगळा पी डॅश आहे, म्हणजे हा पी सेट. तर हा बाकीचा भाग हा भाग हा पी डॅश आहे. तर आपण यू सेट दाखवला, पी दाखवला, हा रेखांकित भाग म्हणजे पी डॅश आहे किंवा खाली दाखवला आपण. आता सेकंड क्वेश्चन, व्हेरीफाय डॅश ऑफ पी डॅश इक्वल टू पी. म्हणजे पी डॅश हा जो सेट आहे त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट पी येतो ते दाखवायचं. तर बघा काय करायचं आहे आपल्याला. आपण पी डॅशचा कॉम्प्लिमेंटरी सेट काढू. हा पी डॅश, त्याचा पी डॅश म्हणजे हा सेट, त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट काढायचा. मग इथं आपल्याला काय करावं लागेल, कसे एलिमेंट घ्यायचे, तर यू मधलेच घ्यायचे, जे पी डॅशमध्ये आहे ते सोडून द्यायचे. हे पहा यूमध्ये 1 पी डॅशमध्ये आहे का नाही घ्या, त्याच्यानंतर 2 पी डॅशमध्ये आहे सोडून द्या, 3 नाही घ्या, 7 नाही घ्या, 8 आहे पी डॅशमध्ये तो नाही घ्यायचा, 9 आहे, 10 नाही तो घ्या, 11 पी डॅशमध्ये आहे तो नाही घ्यायचा, 12 आहे तो नाही घ्यायचा. तर पी डॅशचा कॉम्प्लिमेंटरी सेट हा झाला. हा जर आपण 1 3 7 10 हा जर सेट पाहिला तर तो आपल्याला काय मिळतो, पी मिळतो. म्हणजे याचा अर्थ काय, कॉम्प्लिमेंट ऑफ पी डॅश इक्वल टू पी. तर तिसरा प्रश्न आपण पाहिला. चौथा प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतो मी. ए इक्वल टू 1 3 2 7 देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. आपल्याला ए सेट दिलेला आहे. चौथा प्रश्न मी थोडक्यात इथं समजून सांगतो तुम्हाला. ए सेट दिलेला आहे, त्याच्यातले एलिमेंट आहे 1 3 2 7. तर याचे आपल्याला कोणतेही 3 सबसेट लिहायचे. समजा मी बी सेट घेतला, त्याच्यात मी फक्त 1 आणि 3 घेणार. सी सेट घेतो, याच्यामध्ये 3 2 असे 3 सेट आपल्याला असे बनवायचे की जे याचे सबसेट असतील. चौथा प्रश्न. आता पाचवा प्रश्न जो आहे मी पुस्तकामध्येच त्याचं उत्तर तुम्हाला दाखवतो, किंवा पुढच्या भागात मी पाचवा प्रश्न तुम्हाला दाखवेन. तिथं आपण थांबू. पुस्तकातला 6वा आणि 7वा जो प्रश्न आहे तो आता सध्या कट झालेला आहे.